नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 10 वस्त्र या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 10 वस्त्र या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. पुढील तक्त्यातील शब्द योग्य प्रकारे जोडून घ्या. आपल्याला तक्त्यामध्ये दिलेले शब्द पहा. मेंढी, कापूस, ताग, सूत, धागा, लोकर, पोत, स्वेटर, कापड. आता यातील शब्द आपण योग्य प्रकारे जोडूया. 1. मेंढी, लोकर, स्वेटर. 2. कापूस, सूत, कापड. 3. ताग, धागा, पोत. प्रश्न क्रमांक 2. चित्रातील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 4 वस्तू दिलेल्या आहेत. साबण, डिटर्जंट पावडर, राख आणि अत्तर. या वस्तूंपैकी साबण व डिटर्जंट पावडर धुण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 3. कोणती व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते? कल्हईवाला, बोहारीण की कासार? उत्तर: बोहारीण जुने कपडे घेऊन भांडी देते. प्रश्न क्रमांक 4. अर्जुनच्या अंगाला खूप खाज येते आहे, त्याने काय करायला हवे? योग्य गट शोधा. अ. स्वच्छ अंघोळ करणे, अत्तर लावणे, कपडे बदलणे. ब. स्वच्छ अंघोळ करणे, कपडे बदलणे, राख लावणे. क. स्वच्छ अंघोळ करणे, कपडे घालणे, स्वच्छ कपडे घालणे, औषधोपचार करणे. विद्यार्थी मित्रांनो, अर्जुनच्या अंगाला खूप खाज येत आहे, तर त्याने स्वच्छ अंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे व औषधोपचार करणे हे करायला हवे. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. हवामानानुसार कपड्यांमध्ये कोणते बदल आपण करतो? 4 वाक्ये लिहा. उत्तर: 1. आपण उन्हाळ्यात सुती कपडे वापरतो. 2. थंडीच्या दिवसात म्हणजेच हिवाळ्यात लोकरी कपडे, स्वेटर, कानटोपी इत्यादी घालतो. 3. पावसाळ्यात रेनकोट, इरली अशांसारख्या वस्तू वापरून पावसापासून बचाव करतो. 4. उन्हाळ्यात तोकड्या हाताचे व फिकट रंगाचे कपडे घातल्यावर बरे वाटते. 2. मेंढीच्या केसांपासून आपल्याला लोकर मिळते. असा कोणता प्राणी आहे ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कापड बनवता येते? उत्तर: रेशमाच्या किड्यातील कोशावस्थेतील कोशाच्या धाग्यांपासून रेशीम काढण्यात येते. या रेशमापासून तलम कापड बनवता येते. 3. कापड विणण्यासाठी कशाचा उपयोग करतात? उत्तर: कापड विणण्यासाठी हातमागाचा किंवा यंत्रमागाचा वापर केला जातो. 4. आपण स्वच्छ कपडे का वापरले पाहिजेत? उत्तर: स्वच्छ कपडे वापरणे ही चांगली सवय आहे. स्वच्छ कपड्यांमुळे आपले आरोग्य चांगले राहते. नीटनेटके आणि चांगले दिसण्यासाठीही आपण स्वच्छ कपडे वापरले पाहिजेत. 5. कपडे स्वच्छ कसे करतात? उत्तर: कपडे नियमितपणे धुतले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण आणि डिटर्जंट वापरले जातात. रेशमी
व लोकरी कपडे लिक्विड सोपमध्ये धुतात. रिठा, सोडा, हिंगणबेट आणि चुनखडी यांसारखे नैसर्गिक पदार्थही कपडे धुण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 6. योग्य शब्द लिहून गाळलेल्या जागा भरा. 1. टिंब एकमेकात गुंफून कापड तयार होते. उत्तर: धागे एकमेकात गुंफून कापड तयार होते. 2. पूर्वी कापसापासून सूत करण्यासाठी टिंब वापरत असत. उत्तर: पूर्वी कापसापासून सूत करण्यासाठी चरखा वापरत असत. 3. टिंब झालेल्या कपड्यांचा लगदा करतात. उत्तर: जीर्ण झालेल्या कपड्यांचा लगदा करतात. 4. जुने कपडे चांगले असतील तर ते आपण टिंब देऊ शकतो. उत्तर: जुने कपडे चांगले असतील तर ते आपण गरजवंताला देऊ शकतो. 5. कपडे वापरल्यावर टिंब होतात. उत्तर: कपडे वापरल्यावर अस्वच्छ होतात. प्रश्न क्रमांक 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1. महात्मा गांधीजींनी परदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला दिला. चूक. 2. डिटर्जंट पावडर नैसर्गिक वस्तू आहे. उत्तर: चूक. 3. फाटक्या कपड्यांपासून गोधडी शिवता येते. बरोबर. 4. कपड्यांचा लगदा उपयोगी नसतो. चूक. 5. आजोबांच्या व बाबांच्या पोशाखात सणाच्या दिवशी बदल होतो. बरोबर. प्रश्न क्रमांक 8. तुमच्या मनाने उत्तरे लिहा. 1. तुमच्या घरी कपडे कोण धुते? उत्तर: आमच्या घरी कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुतात. कधी कधी आई कपडे धुते. 2. नव्या कपड्यांची खरेदी केव्हा केली जाते? उत्तर: वाढदिवस, सण, लग्न समारंभ अशा प्रसंगी नव्या कपड्यांची खरेदी केली जाते. 3. तुमचे कपडे अस्वच्छ होऊ नयेत म्हणून तुम्ही काय काळजी घेता? उत्तर: खेळताना काळजी घेतो. खाताना कपड्यांवर काही सांडणार नाही याची काळजी घेतो. बसताना किंवा कशालाही टेकताना कपडे अस्वच्छ होणार नाहीत याची काळजी घेतो. 4. कपडे अस्वच्छ होण्याची कोणकोणती कारणे तुम्ही सांगू शकाल? त्या कारणांची यादी करा. उत्तर: 1. खेळताना माती लागते. 2. धूळ बसते. 3. खाताना अंगावर आमटी किंवा भाजी सांडते. 4. तेलाचे डाग पडतात. शाई सांडते. 6. घाम येतो, त्या घामाचा कपड्यांना वास येतो. 7. रस्त्यावरची घाण पायघोळ कपड्यांना चिकटते. 8. लहान बाळांचे कपडे शी किंवा शूने खराब होतात. प्रश्न क्रमांक 9. तुमच्या आवडत्या पेहरावाचे चित्र काढा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतात वेगवेगळे पेहराव प्रदेशानुसार वापरले जातात. आता आपल्याला स्क्रीनवर दिसणाऱ्या पेहरावांपैकी तुम्हाला आवडत्या पेहरावाचे चित्र तुम्ही काढू शकता. हे काही विविध पेहरावांचे नमुने आहेत. यापैकी जो पेहराव तुम्हाला आवडेल त्या पेहरावाचे तुम्ही चित्र काढू शकाल. सांगा पाहू. 1. आपल्या घरात कशाने कपडे धुतात? उत्तर: आमच्या घरात साबणाच्या पावडरने किंवा वडीने कपडे धुतात. 2. धुलाई केंद्रात कपडे धुताना काय वापरतात? उत्तर: धुलाई केंद्रात निरनिराळे डिटर्जंट आणि रसायने वापरून कपडे धुतात. 3. किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारचे धुण्याचे साबण असतात? उत्तर: साबणाच्या वड्या, निरनिराळ्या प्रकारच्या साबण पावडरी, लिक्विड सोप असे विविध प्रकारचे धुण्याचे साबण किराणा मालाच्या दुकानात असतात. सांगा पाहू. 1. तुम्ही पहिलीत असतानाचे कपडे आता वापरता का?
उत्तर नाही, आता ते कपडे वापरता येत नाहीत. 2. वापरत नसल्यास कोणते कपडे तुम्ही आता वापरता? उत्तर, आता मोठ्या आकाराचे कपडे आम्ही वापरतो. 3. पूर्वीचे कपडे आता न वापरण्याचे कारण काय? उत्तर, पूर्वीचे कपडे आता लहान होऊ लागले. काही कपडे फाटले तर काही खराब व जुने झाले. 4. तुम्ही वापरत नसलेल्या कपड्यांचे काय होते? उत्तर, काही कपडे गरजू लोकांना किंवा बोहारणीला देतो. जरा डोके चालवा. नायलॉन व रेयॉन डांबरासारख्या पदार्थांपासून बनते, पण मग डांबराचा मूळ स्रोत कोणता? उत्तर, नायलॉन व रेयॉन नॅफ्था नावाच्या पदार्थापासून बनवतात. यांचे धागे कारखान्यात बनवले जातात. हा नॅफ्था पदार्थ रसायन आहे. कापसाच्या धाग्याप्रमाणे किंवा रेशीम आणि लोकरीप्रमाणे तो निसर्गातून मिळत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 10 वस्त्र या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलचा वस्त्र या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.